पुसद बस स्थानकात प्रवासी महिलेचे लाखोंचे दागिने उडविले। पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसद बस स्थानकामध्ये भावाच्या भेटीसाठी आलेल्या बहिणीचे तब्बल 2,47,000चे सोन्याचे दागिने एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 25 मेच्या दुपारी 1:15 वाजताच्या दरम्यान पुसद बस स्थानकात घडली। बस स्थानकावर अशा वाढत्या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास खरात वय 43 वर्षे, राहणार गणपतीनगर, शेगाव, जिल्हा बुलढाणा, या मे 22 रोजी पतीसह पुसद येथे त्यांचे भाऊ मारुती सरगर, राहणार देशमुखनगर, पुसद यांच्या भेटीसाठी आल्या होत्या। शनिवारी दुपारी त्या शेगावी परत जाण्यासाठी पुसद बस स्थानकावर गेल्या असता बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातात एक पर्स लंपास केली। या पर्समध्ये 30 ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत 1,40,000, 16 ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत 75,000, 7 ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत 30,000 व रोख रक्कम 2,000 असा एकूण 2,47,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास खरात यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंबी कलम 379 अन्वये गुन्हा नोंद केला। अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक करीत आहे। सध्या उन्हाळी सुट्ट्या व लग्नसराई असल्याने पुसद बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासनाने पुसद बस स्थानकामध्ये कायमस्वरूपी मोठा बंदोबस्त तैनात करणे गरजेचे आहे। वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे प्रवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।